केला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेच्या वेळी मदारी मेहतर या तरुण मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी छत्रपतींच्यासाठी बाजी लावणारा मुसलमान होता. त्यामुळे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यामध्ये हिंदू मुस्लिम असा कधीच भेद नव्हता. आपल्या धर्माचा योग्य अभिमान ठेवून परधर्माचा योग्य पद्धतीनं सन्मान हा छत्रपतींच्या राज्यामध्ये होता. आणि त्यांनी औरंगजेब बादशाला पण एक पत्र लिहून सांगितलं होतं की औरंगजेब बादशांच्या मनामध्ये एक यवनी हल्ला या महाराष्ट्रामध्ये चालू केला, तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं. त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितलं की हिंदू आणि मुस्लिम धर्म हे सनातन वैदिक धर्म हे एकच आहे. एकमेकाच्या धर्माचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. आणि जर तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर निश्चितपणानं दोन्ही धर्मियांच्या कुठल्याही भावना दुखवणार नाहीत. जर औरंगजेबांना अकबरासारखी जर चांगली बुद्धी त्यावेळेला जर लागली असती तर औरंगजेबासारखा थोर राजा या जगामध्ये आणि हिंदुस्थानमध्ये होऊ शकला नसता. त्याला केवळ अकबराच्या बुद्धीची आवश्यकता होती. जी सहिष्णुता अकबराकडे होती ती कदाचित औरंगजेबाकडे त्यावेळेला नव्हती. आणि म्हणून कुठंतरी कधीतरी वादाचे मुद्दे येतात. मधल्या काळामध्ये एक मुद्दा आला, गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. कुणीतरी झेंड्यावर तुम्ही 786 लिहिले, ते अलीकडच्या काळामध्ये काही झेंड्यावर 313 लिहायला लागले. मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडे असे गोपनीय रिपोर्ट यायला लागले. माझ्यासमोर सुद्धा चुकीच्या कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला गेला, पण मी त्याच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि संबंधितांना त्याची माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला. हे 313 क्या आहे. त्यांनी मला सांगितलं की अजमल साहबचा नंबर आहे, कैदी नंबर. मी सेंट्रल जेलपर्यंत गुप्तचर विभागाची यंत्रणा लावली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही जाणीव झाली की 313 हा नंबर हा मोहम्मद पैगंबरांनी 313 सैन्यावर युद्ध जिंकलेलं होतं. तो इतिहास या 313ला आहे आणि हे मी त्याही कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. अशा संशयाचं वातावरण या देशामध्ये वेळोवेळी निर्माण केलं जातात. पण जर जबाबदार लोकप्रतिनिधी असेल तर त्याला योग्य पद्धतीने दिशा देऊन एक चांगला संदेश पण समाजामध्ये लावून एक वेगळ्या पद्धतीनं जातीय तणाव निर्माण होणार नाही हे कुठंतरी आपण जाणून करण्याची गरज आहे. या इचलकरंजी शहरामध्ये रमजानच्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या काळामध्ये मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम पंडित, शिकलेली काही मुस्लिम धर्मीयांचे जे मौलवी असतात ती मंडळी गावभर फिरत असतात. मला कुणीतरी सांगितलं की हे काय सांगतात बघा, जिहाद सांगतात काय आणि काय सांगतात. मी खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळे मौलवी मुस्लिम समाजामधली जी भरकटलेले तरुण आहेत, जे मस्जिदीमध्ये नमाज पठणासाठी येत नाहीत, त्यांना मस्जिदीकडून प्रार्थनेसाठी आणण्यासाठी आणि सन्मार्गाला लावण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे हे मौलवी मंडळ आहे. आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा धर्मप्रसार हा मुस्लिम समाजामध्ये होतोय. कदाचित सेवा करावा, इतर धर्मियांनी अनुकरण करावं, अन्य धर्मियांनी टीका करण्यापेक्षा त्या धर्माचा प्रसार करणारे जसे लोक आहेत त्या तरुणांना जसं मस्जिदीपर्यंत नेतात त्याच पद्धतीनं मंदिरापर्यंत, चर्चपर्यंत आणि वेगवेगळ्या मंदिराच्या याच्यापर्यंत त्या तरुणांना नेण्यासाठी सुद्धा धार्मिक अन्य धर्मियांच्या धर्मपंडितांनी सुद्धा अशा पद्धतीचं काम करण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम समाजातल्या एका गोष्टीचा मला सातत्याने हेवा वाटलेला आहे. एखादा मुस्लिम बांधव ज्यावेळेला जन्नतमध्ये जातो, मयत होतो, त्यावेळी त्याची तीर्थयात्रा त्या ठिकाणी जनाजा त्याचा जात असतो. त्यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधव रस्त्याच्या कडेला गाडीवर असेल, हमाली असेल, हाताचं बाजूला टाकून त्या जन्नतमध्ये जाणाऱ्या आपल्या मुस्लिम बांधवाला त्या ठिकाणी खांदा देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे ऐक्याचं दर्शन आणि हे माणुसकीचं नातं हे मुस्लिम समाजातल्या मुस्लिम धर्मियांचं बघत असताना माझ्यासारख्याला सुद्धा हेवा वाटतो की अशा काही चांगल्या पद्धती सुद्धा अन्य धर्मियांनी अनुकरण्याची आवश्यकता आहे. आणि माणूस जन्माला आला आणि गेला जात असताना सुद्धा त्याला योग्य पद्धतीने समाजाने सांघिकपणाने त्याच्या पाठीमागं एक जर सामर्थ्य चांगला आशीर्वाद उभे केले तर त्याच्या मृत आत्म्याला खऱ्याच अर्थाने सद्गती मिळत असते. आणि असे काही चांगले प्रकार सुद्धा अन्य धर्मियांनी विचार करण्याची आवश्यकता. केवळ टीका करणं किंवा विरोध करणं आणि एकमेकाच्या मध्ये द्वेष करणं अशा वातावरणातून आपण सगळे आता बाहेर आलेलो आहोत. आणि पुढच्या काळामध्ये ईद फेस्टिवलच्या माध्यमातून या तरुण कार्यकर्त्यांनी इचलकरंजी शहराला जी दिशा दिलेली आहे
की नाही, आमचा समाज या मनगटाच्या ताकदीवर स्वतःचा प्रपंच नेटाने करतो, कोणाची गुलामगिरी करत नाही. मी परवा ईदच्या इथल्या एका कार्यक्रमाला आलो, राजीव गांधी आणि इफ्तार पार्टीच्या वेळेला आम्ही सगळे होतो आणि गर्दी कमी होतो. मी म्हटलं इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपण एक चांगला मेसेज देतो की एकमेकाच्या श्रावण महिन्यातले उपवास हिंदूंच्या मध्ये सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जावं, रमजानचे उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या मध्ये हिंदू बांधवांनी एकमेकाच्या सणामध्ये शरीक व्हावं, हा इफ्तार पार्टीचा संदेश होता आणि माणसं कमी होती. मी एका कार्यकर्त्याला विचारलं, कारण मला अभ्यास करण्याची थोडी सवय आहे, तर मी जाणीवपूर्वक अशा गोष्टीची लगेच माहिती घेत असतो की क्या बात आहे, इफ्तार में आज गावातले लोक नाही आहे. आता पण मी या ठिकाणी आल्यानंतर इथं माणसंच कमी होती. मी म्हटलं काय भानगड, बीजेपीचा आमदार असल्यामुळे व्यासपीठावर बोलवल्यामुळे मुस्लिम समाज कुठं नाराज झाला का, पण अशी काही आवश्यकता नाही. म्हणण्याचा उद्देश की काही नाही काहीतरी डोक्यामध्ये वर्षानुवर्षे एकमेकाच्या डोक्यामध्ये जे विष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून आपण इचलकरंजीचे लोक बाहेर आलोय. आणि त्या इफ्तार पार्टीच्या दिवशी मला जी गोष्ट समजली ती बघितल्यानंतर मुस्लिम धर्मीयांची जी नीती आहे, मुस्लिम धर्मगुरूंच्या माध्यमातून जो संदेश सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचलेला, इचलकरंजीमध्ये गोरगरीब मुस्लिम समाजाचे बांधव त्या ठिकाणी इफ्तार पार्टीच्या निमित्तानं रोजाचा उपवास सोडण्यासाठी त्या ठिकाणी येणार. त्याला जे त्याच्या घरामध्ये खायला अन्न नसेल तर तो त्या ठिकाणी यायचा प्रयत्न करणार नाही. त्याच्यापर्यंत एक मेसेज गेलेला होता, चुकून गेला असेल, गैरसमज केला असेल, कोणीतरी पसरवलं असेल की या ठिकाणी जो सगळा पैसा आहे तो पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. आता पोलिसांचा पैसा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मटक्याचे हप्ते घेतले असणार, ट्रॅफिकवाल्यांनी हप्ते गोळा केले असणार, कुठेतरी भ्रष्टाचार केला असणार. आणि अशा भ्रष्ट मार्गाने, चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशातून रमजान महिन्याच्या पवित्र महिन्याचा उपवास, माझ्या घरामध्ये खायला अन्न नसेल तरी मी ते सोडणार नाही, इतका संदेश त्या धर्मगुरूंनी या मुस्लिम समाजामध्ये पोहोचवलेला आहे. इतकं जागरूक तत्वज्ञान हे समाजामध्ये पोहोचलेलं आहे की योग्य दिशेला नेण्याचं काम इचलकरंजीतल्या या तरुण कार्यकर्त्यांनी इचलकरंजीमध्ये एक चांगला संदेश दिला आहे. मी तुम्हाला विनंती करेन की जे राजकीय सामाजिक हे वेगळ्या पद्धतीचं ऐक्य आहे, पूर्वी हा समाज एका छावणीला, एका दावणीला, एका वटवृक्षासाठी बांधलेला होता, तो तुम्ही खुला केलेला आहे. त्यांना सांगितलेला आहे, तोही संदेश या तरुण कार्यकर्त्यांनी दिलेला आहे की तुम्ही स्वतःचा प्रपंच, स्वतःचा संसार मनगटावर, स्वतःच्या दंडाच्या ताकदीवर तुम्ही करताय. पण हे करत असताना आपण कुणाचे गुलाम नाही आहोत, आपण स्वतंत्र आहोत. तुम्हाला जो वाटेल त्या पक्षाच्या पाठीशी उभे राहा, जो वाटेल त्या उमेदवाराचा तुम्ही प्रचार करा. मुस्लिम समाजामधून असा कुठल्याही पद्धती